पुण्यातील हिंजवडी बस जळीत कांडाबाबत एक खरं तर मोठी अपडेट समोर येते। चालकानेच बस पेटवली होती। सीसीटीव्हीत धक्कादायक खुलासा झालेला आहे। पुण्यातील हिंजवडी बस अपघाताबाबत धक्कादायक खुलासा आता समोर येतोय। जळीत कांडाचं खरं तर सीसीटीव्ही फुटेज देखील समोर आले। मिनी बस पेटवून खरं तर पळ काढताना चालक यात स्पष्ट दिसतोय। सीसीटीव्हीत चित्रित झालेला आहे। पुण्यातील हिंजवडी बस जळीत कांडात 4 जणांचा मृत्यू झाला होता। हिंजवडीतील खरं तर टेम्पो ट्रॅव्हल्स जळीत कांड प्रकरणाने धक्कादायक वळण घेतलंय, कारण ट्रॅव्हल्सला आग लागली नाही तर चालकानं गाडी पेटवल्याचं तपासात निष्पन्न झालंय। त्यामुळे चौघांचा जीव घेतल्या प्रकरणी अन 4 जणांचा जीव घेण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आता चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। तर कंपनीकडून दिवाळीत मिळालेल्या कमी मानधन आणि कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून मिळालेली अपमानास्पद वागणूक याचा बदला घेण्यासाठी वाहन चालक जनार्दन हंबिर्डेकर याने बेंजामिन केमिकल आणि काही कापडी तुकड्यांचा वापर करून काडीपेटीच्या सहाय्याने बसला आग लावून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी बसच्या बाहेर उडी मारली होती, असं प्राथमिक तपासातून आता उघडकीस झालंय। गाडीचा जो चालक आहे जनार्दन हंबर्डेकर वय 54 वर्षे यांनी घातपात रचून केमिकल बेन्झिन सोल्युशन आपल्या त्याच कंपनीतून आणून 1 लिटर बेन्झिन सोल्युशन स्वतःच्या ड्रायव्हिंग सीटच्या खाली ठेवलं होतं आणि त्याच्या खाली कापडाच्या चिंध्या ज्या कंपनीत त्या प्रिंटिंग कंपनीत वापरल्या जातात त्या चिंध्या ठेवल्या होत्या आणि बनाव करून प्लॅन करून आगपेटी लावून त्यांनी तो ब्लास्ट घडवून आणलेला आहे। ज्या ब्लास्टमध्ये 4 लोक हे मयत झालेले आहे। यामध्ये गुन्हा दाखल करायचं प्रक्रिया सुरू आहे। आरोपी मेडिकल कस्टडीमध्ये आहे, तो इंज्युर्ड आहे, त्याला ताब्यात घेण्याची प्रक्रिया आम्ही करत आहोत आणि पुढील तपास हिंजवडी पोलीस करत आहेत। तर एक मोठी अपडेट खरं तर या जळीत कांडात समोर आलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी सुशांत डुमरे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। सुशांत, ही महत्त्वाची अपडेट आहे। खरं तर चालकानंच बस पेटवली होती, सीसीटीव्ही देखील समोर आलाय, काय अधिकची माहिती आहे सुशांत? हिंजवडी परिसरामध्ये काल एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे। बसमधून हे सर्व कामगार आपल्या कंपनीमध्ये जात असताना त्या ठिकाणी बसला आग लागली आणि यामध्ये 4 जणांचा होरपळून मृत्यू झाला। परंतु अचानक बसमध्ये कशी आग लागू शकते हा सर्वांना प्रश्न होता, परंतु पोलिसांच्या तपासामध्ये हे सर्व बाब समोर आले की हा अपघात नसून हा घातपात आहे आणि जो त्या वाहनाचा जो चालक आहे त्यांनीच हे सर्व केले असल्याचं या घटनेमध्ये निष्पन्न झालेलं आहे। त्यांनी त्या ठिकाणी बेन्झिन नावाचं जे केमिकल आहे ते एका बॉटलमध्ये घेतलं। आदल्या दिवशीच कंपनीमधून ते त्यांनी घेतलं आणि आपल्या ज्या सीट आहे त्या खाली ठेवलं आणि ज्यावेळेस ह्या सर्व कामगारांना तो घेऊन पुणे परिसरामधून घेऊन हिंजवडीच्या जवळ आला, अगदी अर्धा किलोमीटर अंतर ह्या कंपनीमध्ये पोहोचायला होतं आणि त्यावेळेस त्या ठिकाणी त्यांनी ते जे केमिकल आहे ते बसमध्ये सांडवलं आणि त्याने लगेच त्या ठिकाणी माचीसने ती आग लावली आणि स्वतः त्यामध्ये तो देखील त्याच्या पायाला इजा झालेली आहे आणि त्यांनी चालत्या बसमधून उडी मारली आणि त्यांच्या जे आजूबाजूला होते त्यांनी पण काही जणांना लवकरात लवकर बाहेर पडता आलं, परंतु जे 4 जण होते ते अडकून बसले आणि मागचा जो इमर्जन्सी डोर आहे तो उघडला नाही, म्हणून ह्यामध्ये त्या सर्वांचा होरपळून मृत्यू झालेला आहे। परंतु ह्या मागचं जे कारण आहे ते देखील पोलीस तपासामध्ये समोर आलेलं आहे। तो वाहन चालक आहे, त्याचं कंपनीमधील सर्वच जणांशी वाद होत होते आणि त्यामुळं त्यांनी हे सर्व राग जो आहे तो आपल्या डोक्यामध्ये ठेवला होता। त्या कंपनीने देखील त्याला दिवाळीला बोनस दिला नाही आणि तो ड्रायव्हर असून त्याला लेबरची देखील कामं सांगितली जात होती आणि इतर जे कामगार आहेत त्यांच्यासोबत देखील त्याचे नेहमीच वाद होत होते। सुशांत, खरं तर जर आपण पाहिलं तर या चालकाचा जो राग होता आधीपासून त्याच्यामुळे खरं तर त्याने हा संपूर्ण प्रकार केल्याचं समोर आले। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।